आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते निवेन जीवा सुखनो हे एरती माईके दुःखाचे जनती नाही अद्यंते अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाचे जनती नाही अद्यंते अवसानी तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाचे जनती नाही अद्यंते अवसानी समचरण सरोजम सांद्र निरांगुरावम जगननिहित पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देव विवेकाने जाणे सुघटित समाज टिकविले महासिद्धांताचे बुढरसिकत्व कलिले रसित भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमाल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा आता हृदय आपुले चौफाडुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे अतुलित बलधाम हेमशैलावदेहं धनुजवन कृशाणं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि अजेव सन्तं नवनीतचोरम् गोपाङ्गनाचरुकुलचोरं श्रीराधिकायां हृदयस्य चोरं चौराग्रगण्यं शरणं प्रपदे विठ्ठला प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग जगत वंदे महाराष्ट्र भूषण संप्रदायाच्या विश्वस्तानी विराजमान असलेली देहनिवासी वैराग्य शिरोमणी ज्या साधून नाचका कुचका वैकुंठापर्यंत पोहोचवला अखिल विश्वाच्या उद्धाराकरता अभंग संकीर्तन सहित अर्थात गाथा निर्माण केली देवमान्य संत मान्य श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा असून आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला या संसारामध्ये जन्मलेल्या जडजीवाला उपदेश करतात. विठ्ठला सेवेला
सत्राला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज आपण सर्वजण किम निमित्ताने एकत्रित जमलेलो सर्वांना ज्ञापन एक वाक्याचा अध्य कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. तो म्हणजे असं, आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण होतंय त्या सौभाग्यवती वैकुंठवासी पार्वतीबाई गुणाजी पाटील लोखंडे या मातोश्रींना इहलोक सोडून जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होतंय आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या जीवनामध्ये तर काही परमार्थ घडलेलाच असेलच, परंतु त्यांच्याही पश्चात काहीतरी परमार्थ घडावं म्हणून त्यांचे असणारे पतिराज गुणाजी तुकाराम पाटील लोखंडे, त्यांचे असणारे चिरंजीव बळीराम गुणाजी लोखंडे, ज्ञानेश्वर गुणाजी लोखंडे, तसेच त्यांच्या 2 कन्या आशामती शिवराम गायके आणि सुशीलाताई बाळाभाऊ घारे यांच्या काहीतरी आपलं पितरांबद्दल असलेलं कर्तव्य या अनुषंगाने त्यांनी या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही आज या कीर्तनरूपी सेवेचं नियोजन केलं, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्या हरिभक्ती पारायण तुमच्याच वाक्य असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचे युवा कीर्तनकार बळीराम महाराज माकोडे महाराजांच्या आग्रहावरून या ठिकाणी येण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. सर्वजण सेवेला साथ करणारे तुम्ही गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, हरिभक्तीपारायण पूज्य श्री किसनजी महाराज, हरिभक्तीपारायण बळीरामजी महाराज शिंदे, हरिभक्तीपारायण वैभव महाराज शिंदे. आता इकडे ही सगळी जी माणसं पॅन्ट शर्टवर कीर्तनाला उभा राहिली, खरं तर यांचा प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे मी कुचित भावनेने म्हणत नाही बरं, आजकाल तरुण हा पॅन्ट शर्टवर कीर्तनाला दिसणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि मी तर सतत म्हणत असतो बळीराम महाराज, आजकाल आम्ही वारकरी लोकांनी असं राहिलं पाहिजे की लोकांनाही वाटलं पाहिजे गड्या वारकरी संप्रदायातले तरुण किती चांगले राहतात, किती स्टँडर्ड राहतात. म्हणजे याचा अर्थ असाच नाही की सगळ्यांनीच पॅन्टी घालायच्या, पण जर ही पॅन्ट शर्टवाले मंडळी कोणी जर या कीर्तनात पाहिली तर बाकीच्या पॅन्टवालेलाही वाटेल आपण बी कीर्तनात गेलं पाहिजे. विठाला विठाला. म्हणून तुमच्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे विनेकरी बाबा आहेत, सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे, बाहेर तिकडं आवाज येत नाही, पण हे पोषक वातावरण जिथं पाहिजे तेवढं अगदी चांगलं आहे. सिस्टीम कशी लावावी, बाहेर काय चाललं काही मेळ लागत नाही, लोक म्हणतात नाही नाही बाहेर आवाज गेला पाहिजे, कारण बाहेरच्या लोकांना ऐकायला गेलं पाहिजे. आता बाहेरचे लोक ऐकायच्या धोरणातले असते ते घरी राहिले असते का? त्यांचा कशाला विचार करायचा, आपण आपला विचार करायचा बस. फक्त या ठिकाणी जास्त परिहारामध्ये वेळ न दवडता अगदी मला वाटतं आपली कीर्तनाची वेळ 10 ते 12 आहे आणि आता 11:15 वाजत राहिलेले आहे. अगदी क्षुल्लक वेळेमध्ये जेवढं कमीत कमी कीर्तन मला करता येईल तेवढं मी या ठिकाणी लवकरात लवकर कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या चौकातून आता वाहनं जाणार आहेत, लेकरं खेळणार आहेत, फक्त तुम्ही लेकरासारखं करून त्या लेकराकडे बघू नका, एवढं करा. आणि सगळ्यांनी लक्ष देऊन अगदी थोडं कीर्तन मी करणार आहे, थोडा वेळ ऐकायचं आहे. नंतर घालू त्या उचलूच नका थोडं. हा मी सांगतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज उपदेश करतात. काय करतात उपदेश? जीवाला उपदेशाची गरज आहे, कारण या संसारामध्ये जीव पडला अर्थात त्याला जीवदशा निर्माण झाली की त्याच्या पाठीमागं 2 रोग लागलेले असतात. नाथ महाराज म्हणतात जीवदशा निर्माण तेव्हाच होते, कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपादी शिव बोली जेती. जीव जन्माला आला की त्याच्या पाठीमागं 2 रोग लागतात, एक कल्पना आणि दुसरा अविद्या. मग कल्पना ही दुःख देते आणि अविद्या अज्ञानही दुःख देतं, आणि या अज्ञानातून बाहेर निघण्याकरता या जीवदशेचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. कारण जो जो जीव जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला मरावं लागतं, जो जो मेलाय त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतसच तस्मात् तरी हरे अर्थे नत्वम शोची तुमार हसे किंवा उपजेते नासे नासे ते पुनरपेली. पुढे पुढे सारखा पाठीमागून येणारे मागं बसते. मग बाबा इथे या बरं, असं या पुढे. हा महिला मंडळ तुम्ही बी सरकार पुढे सरका, फक्त ते महाराज सोडून बाकी सगळे पुढे सरकार. उपजेते आजी आजी सरकारल्यासारखं नका करू, आपलं टरकीचं ब्रेक लावले पुढे सरकायचं रस्ता ते तिथंच हालू द्या. सरका मागच्याचा विचार करा ना, ते पुन्हा मागचे पुढे येण्यापेक्षा आणि 3दाच विक्षेप होण्यापेक्षा मला थोड्या वेळ सरका ना आजी, सरका पुढं सरका. कशाला हा
उपजयते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जो जो जीव जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला मरायचंय, जो जो मेलाय त्याला पुन्हा जन्माला यायचंय. या गोष्टीचा माणसाने शोक करायचा नाही, पण अविद्येतून आपल्याला जीवदशेतून कसं नष्ट होता येईल हे फक्त याच जन्मामध्ये आपल्याला जीवशिवाचं ऐक्य अर्थात जीवदशेला सोडून बाजूला जाता येता आपल्याला जीवदशा आपली याच जन्मामध्ये संपवता येते. याची देही याची डोळा भोगोमुक्तीचा सोहळा बाकीच्या जन्मामध्ये करता येत नाही. आणि जर तुम्ही प्रपंचाचा विचार करून पाहत असाल महाराज, बाकीच्याही व्यतिरिक्त आम्ही या जन्मात आलोय मुक्तीचा सोहळा भोगण्याकरता का प्रपंच करण्याकरता? जर मुक्तीचा सोहळा भोगण्याकरता आलोय तर हा प्रपंच आम्हाला भासतो तरी कशा करता? हा प्रपंच भासू नये. पण ऐका ना महाराज, जरी हा प्रपंच भासत असता, भासत तसं नसतं. कारण माणसाला जे भासतं ना ते कदाचित दुःख देणारच असतं. दोरीवर सर्प भासतो, सर्पावर दोरी भासते, दोन्ही खरं पाहिलं तर खोटच आहे. सर्पावर दोरी भासते म्हणा किंवा दोरीवर सर्प भासतो म्हणा, सर्पही खोटं आहे आणि दोरीही खोटी आहे. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळात अंधारात गेल्यानंतर आपल्याला दोरी खोटी वाटत होती, सर्प खरा वाटत होता. तिथं प्रकाश लावून गेलं की आपल्याला पुन्हा सर्प खोटा वाटतो, दोरी खरी वाटते. म्हणजे ऐका ना, हे म्हणजे अभावारहित नाही तर अभावाने युक्त आहे. याचा अभाव होतो. 4 प्रकारचे अभाव शास्त्राने आपणासमोर सांगितले. थोडं ऐका, मग नंतर एवढं किचकाटात घालणार नाही. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्य अभाव, अत्यंत अभाव. जी वस्तू 4ही प्रकारच्या अभावाचा प्रतियोगी बनत नाही तिला सत्य वस्तू असं म्हणतात. मग 4ही प्रकारच्या अभाव, प्रागभाव म्हणजे अभावाच्या म्हणजे ती गोष्ट उत्पन्न होण्याच्या पूर्वीच नसते. प्रागभाव, प्रध्वंसाभाव म्हणजे तिचा नाश झाल्यानंतर ती वस्तू नसणे. अनन्याभाव म्हणजे अन्याच्या ठिकाणी एखादी गोष्ट नसते. जसं जे कपडे माझ्या अंगात आहेत ते आमच्या बळीराम महाराजांचे नाहीत, असं एकमेकाच्या ठिकाणी भासणारा अभाव अन्योन्याभाव. आणि अत्यंत अभाव जे कधीच दिसत नाही, अर्थात जे नसतंच, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, याला म्हणतात अत्यंत अभाव. वास्तविकता या जगतातली अशी कोणतीच वस्तू नाही का ती कोणत्या तरी अभावाचा प्रतियोगी बनत नाही. अरे कोणती वस्तू घ्या जगतातली, परमात्मा सोडला की ती वस्तू कोणत्या तरी अभावाचा प्रतियोगी बनत असते. या जीवाचंही जरी घेतलं तरी तेच आहे महाराज. अजून सांगू का, ज्या अर्थी ते खोटं आहे त्या अर्थी ते माणसाला दुःख देणार आहे. तुम्ही आम्ही अजून याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलाचा, मुला बाळाचा, कोणाचा विचार करा, हे सुद्धा खोटेच आहेत. हे तुमच्याशी खोटेच वागणारे आहेत. कारण शास्त्रकार म्हणतात बाबा, हे मरताना सुद्धा तुझ्यासोबत कोणी तुला सहकार्य करणार नाही. धन आणि भूमौ पश्वष्ट गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चितायाम पर लोक मार्गे कर्माने गो गच्छति जीव एकहा. माणसाला धन कुठपर्यंत आहे? धन आणि भूमौ. तुम्ही भूमीला पडले की धन तुम्हाला सोडणार आहे. धन आणि भूमौ. पशु पक्षी, तुमचे पशु, गाय, गुरं, ढोरं, शेळ्या, मेंढ्या, कळं सगळे कुठपर्यंत राहणार आहे? फक्त गोठ्यातच राहणार आहे तुम्ही गेल्यानंतर. पश्वष्ट गोष्टे भार्या गृहद्वारे, तुमची बायको फक्त दरवाजापर्यंत आहे. जन स्मशाने, बाकीचे लोक फक्त पाहुणे रावळे हे फक्त कुठपर्यंत आहे? तर स्मशान भूमीपर्यंत आहे. देह चितायाम, अरे ज्या देहाचा एवढा थाटमाट केलाय, ज्याच्याकरता चांगले कपडे सगळं काही करत होतो, ज्याचा मेकअप करत होतो, तो देह कुठपर्यंत आहे? तर तो तेही फक्त चितेपर्यंत आहे. देह चितायाम परलोक मार्गे. परलोक मार्गाला कोण आहे? कर्माने गो गच्छति जीव एकहा. म्हणून हे परमात्म्याच्या व्यतिरिक्त, आपल्या आत्म्याच्या व्यतिरिक्त जे काही दिसतंय ते सगळं खोटं आहे. प्रत्येकाला मरायचंय, मग या खोट्याचा विचार करायचा नाही, खऱ्याच्या शोधात जायचं. कारण त्याच्या शोधात गेल्याशिवाय आपल्याला काहीतरी आपण ज्याच्या करता आलोय तो मिळणार नाही. ऐका ना दादा, सगळ्याला मारावं लागतं, बरोबर आहे ना बाबा? बाबा तुमच्या वडिलाचं नाव का? तुमचं नाव काय? हा, अंबादास आहे ना. तुमच्या वडिलाचं नाव? बापूराव. तुमच्या आजोबाचं नाव? राजाराम. तुमच्या पणजोबाचं नाव? नाही माहिती. पणजोबा आहेत का? काय झाले? पणजोबा गेले पुढं, आजोबा गेले पुढं, आता कोणाचा नंबर आहे? बरं झालं तुम्ही माझा आहे म्हटली. बळीराम महाराजाच्या जागी मी असंच म्हटलं आता कुणाचा नंबर? ती म्हणे आपलाच नंबर आहे. म्हणलं मला जगू दे ना भाऊ. आता प्रत्येकाला जावं लागतं महाराज. बळीराम महाराज, प्रत्येकाला जावं लागतं. आजा मेला पंजा मेला बाप,
पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे अडका. अरे प्रत्येकाला जावं लागतं, कुणालाही मेल्याशिवाय पर्याय नाही. पण जोपर्यंत हे जीवन आहे ना महाराज, तोपर्यंत आनंदात जगता आलं पाहिजे. जोपर्यंत हे जीवन आहे ना तोपर्यंत पुढच्याही आनंदाची आपल्याला तयारी करता आली पाहिजे. नुसतं प्रपंचात जगायचं नाही. ऐका ना, तुम्ही जर या जगताचा विचार केला, या प्रपंचाचा विचार केला, तर तुम्हाला आनंद कुठे मिळालाय महाराज? इथं कुठंच नाही. प्रपंचात जर आनंद मिळाला असता ना बळीराम महाराज, तर परमार्थ नावाचं दुसरं क्षेत्रच उदयाला आलं नसतं. जर तुम्हाला प्रपंचात आनंद मिळाला असता तर परमार्थ नावाचं दुसरं क्षेत्र उदयाला आलं नसतं महाराज. कुणाचाही विचार घ्या. अरे या प्रपंचाने तुकोबरायांना सुख दिलं नाही, या प्रपंचाने ज्ञानोबरायांना सुख दिलं नाही, या प्रपंचाने छत्रपती शिवरायांना सुख दिलं नाही, या प्रपंचाने सावता महाराजांना सुख दिलं नाही, या प्रपंचाने कुणालाच सुख दिलं नाही. तर तो प्रपंच तुमचा माझा कसा होईल? अरे एका काळचे तुकोबराय, एवढे मोठे वैराग्यवान असणारे साधू, तेही म्हणतात फक्त तो संसार येथे सार भगवंत. एका काळचे ज्ञानोबराय, त्यांनाही या प्रपंचाने सुख दिलं नाही. जर प्रपंचाने सुख दिलं असतं महाराज, तर मधुकरी मागून खाण्याची वेळ ज्ञानोबरायांवर आली नसती. जर प्रपंचाने सुख दिलं असतं तर त्या काळातल्या आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला नसता. जर नाथ महाराजांना प्रपंचाने सुख दिलं असतं दादा, तर नाथ महाराजांचे सुद्धा या पैठणच्या काही लोकांनी हाल केले नसते. अरे ज्ञानोबरायांना सुख दिलं असतं तर ज्ञानोबरायांच्या पाठीवर कधी कोणी मांडे भाजण्याची वेळ येऊ दिली नसती. या प्रपंचाने कुणाला सुख दिलं नाही महाराज, कुणालाच नाही दिलं. प्रपंचाने नाही दिलं, प्रपंचातल्या लोकांनी नाही दिलं, आप्तेष्टांनी नाही दिलं. अरे कोणीच नाही दिलं रे दादा, कोणीच नाही दिलं, कोणीच नाही दिलं. हे बघा, जगद्गुरु तुकोबराय कीर्तना करता उभा राहिले एक दिवस, आणि कीर्तना करता उभा राहिल्यानंतर महाराजांचं कीर्तन सुरू झालं. बळीराम महाराज, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. बोला बोला सर्व हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, पांडुरंग 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 तुकोबरायांचं कीर्तन सुरू होतं. बघा काय झालं गड्या, महाराजांचं कीर्तन सुरू होतं. महाराजांचं कीर्तन सुरू असताना महाराजांचं एका समोरच्या खांबाकडे लक्ष गेलं. समोरच्या खांबाकडे लक्ष गेलं तर दररोज कीर्तनाला असणारा श्रोता आज कीर्तनाला दिसत नाही. लोकांना विचारतात, महाराज का रे बाबा, माझा मंबाजी नाही आला आज कीर्तनाला. लोक म्हटले, महाराज दुपारीच तुम्हाला त्या मंबाजी गोसावीने काठीनं मारलंय, आणि काट्यानं जर एखाद्या श्रोत्यानं वक्त्याला मारला असेल तर तो श्रोता कसा संध्याकाळी कीर्तनाच्या समोर जाऊन बसेल, कीर्तनकाराच्या समोर कसं तुमचं कीर्तन ऐकेल? तुमचं भांडण झालंय महाराज. कीर्तनाला न येण्याचा मंबाजी बुवाचं वेगळं कारण सांगण्याची काय गरज आहे? आणि जर एखाद्या श्रोत्याने एखाद्या वक्त्याला मारला असेल, बाबा वर बघा, जर एखाद्या श्रोत्याने वक्त्याला मारला असेल दिवसा, आणि संध्याकाळी जर तो श्रोता त्या वक्त्याच्या समोर जाऊन बसला, तर तो कीर्तनकार त्या बसलेल्या माणसाची काय काय सोयी ठेवील व काय कीर्तन करेल महाराज तो श्रोता? असं बिन साबणी म्हणजे
निर्मा लावून धुवून काढेन त्याला, तसं ठेवणार नाही. पण ते तुकोबराय होते महाराज. भक्ती ज्ञान आविरिती द्रा गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ढसे श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. तुकोबरायांच्या मनात काही नव्हतं. तुकोबराय म्हटले नाही, माझा मंबाजी जर कीर्तनाला नसेल तर मी कीर्तन करणार नाही. अरे मंबाजीला कीर्तनात बसवेल त्याच वेळेस मी कीर्तन करेल. महाराजांनी विना खाली ठेवला आणि जगद्गुरु तुकोबराय मंबाजी बुवाच्या घराकडे गेले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जप करत 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 तुकोबराय मंबाजी बुवाच्या घराकडे जातायत. मंबाजी बुवा घरामध्ये बसलेले असतात. महाराज मंबाजी बुवाला हाक मारतायत, मंबाजी बुवा. तुम्ही लक्ष द्या ना. हो दादा, ट्रॅक्टर काय बघितले ना तुम्ही? मंबाजी बुवा. मंबाजी बुवा दारामधून डोकून पाहताय तर कोण? ज्या महात्म्याला मी सकाळी ढोरासारखं मारलंय काठीनं, तो महात्मा माझ्या दारासमोर उभा आहे. मंबाजी बुवा खाली पाहतायत. तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा कीर्तनाला नाही आले आज. मंबाजी बुवा खाली पाहतायत. एवढं पाहिल्यानंतर तुकोबराय पुन्हा जवळ जातात. मंबाजी बुवाच्या खांद्यावरती हात ठेवतात. सांगतात, मंबाजी बुवा मला माहित आहे तुम्ही कीर्तनाला का नाही आले. माझ्या लक्षात आहे. ओ मंबाजी बुवा, सकाळी तुम्ही मला ढोरासारखं काठीनं मारलंय आणि तुम्ही मला काठीनं मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील म्हणून तुम्ही कीर्तनाला आला नाहीत. मंबाजी बुवा चला घरात, अगोदर तुमचे हातपाय चोपून देतो आणि मग तुम्ही माझ्यासोबत कीर्तनाला चला. मग तर तो मंबाजी बुवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन ढसा ढसा रडायला लागला. ऐका ना दादा, मंबाजी बुवाने तुकोबरायांचा म्हणजे तुकोबरायांनी मंबाजी बुवाचा उद्धार केला हे जरी खरं असलं तर त्या मंबाजी बुवाने तुकोबरायांना काट्याचा मार दिला की नाही? अर्थात नाम या प्रपंचाने तुकोबरायासारख्यांना सुद्धा दुःखच दिलं. शेवटी महाराजांना म्हणावं लागतं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण झाली. संसाराच्या तापे तापलू मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. बाईल मिली मुक्त झाली, देवे माया सोडविली. अगोदरची परिस्थिती. पण ज्यावेळेस तुकोबरायने ही सगळी परिस्थिती पाहिली ना, तर तेच तुकोबराय म्हणतात, आता नकोय मला हा प्रपंच, आता नकोय मला हा प्रपंच. आता मी तापलोय संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाचे. अर्थात मला काही नको आता. हा प्रपंच फलकट आहे, मला याच्यात राहायचं नाही. म्हणून तुकोबरायने या प्रपंचाचा धिक्कार शेवटी महाराजांनी नकोयच मला हे, अजिबात नकोय, अजिबात नको. संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. महाराज नकोय मला हा प्रपंच. का बरं नको? तर हा प्रपंच मिथ्या आहे, नाम खोटा आहे आणि खोटा असल्यामुळे प्रत्येकाला दुःख दिलं. या प्रपंचाने प्रत्येकाला दुःख दिलं. याच्या पलीकडे सांगू का? जरी महाराज तुम्ही म्हणता प्रपंच खोटा आहे, पण तो आम्हाला दिसतो कसा? अरे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर खऱ्या असल्या तर ज्ञानोबरायाने बुद्धांचं तत्वज्ञान कधी खंडित केलंच नसतं. ज्ञानोबराय म्हणतात, कारण बुद्धाचं तत्वज्ञान काय सांगतंय? चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याने दिसतंय ते खरं आहे. मग जर जे डोळ्याने दिसतंय ते खरं आहे तरी जगामध्ये जे जे दिसतंय ते खरं आहे का? अजिबात नाही. ज्ञानोबरायाने बुद्धमाताचं खंडन करताना म्हटलंय, एके हाती दंतू जो स्वभावताची खंडितू, त्याला खंडन करण्याची गरज नाही, तो स्वतःच खंडित आहे. म्हणून त्याचा विचार करायचा नाही. अरे दिसणारं जर खरं असलं तर मला वाटतं जे आपल्याला वाटतंय ते जर खरं असलं तर स्वप्नही खरं असतं. कारण स्वप्न आपल्याला वाटतं की नाही महाराज, स्वप्नातल्या काही गोष्टी खऱ्या. ऐका बरं आता, स्वप्न खरं की खोटं? हो बाबा, स्वप्न खरं की खोटं? हा, पण स्वप्नामुळे झालेलं दुःख खरं की खोटं? आमच्याकडे महाराज बरं का, बळीराम महाराज, आमच्याकडे एका माणसाला लॉटरी लागली. लॉटरी स्वप्न 1 लाखाची लॉटरी लागली. जास्त नको, आपल्याकडे मोजायला टाइम नाही ना.
त्याने 1 लाखाचे पैसे असे हातामध्ये घेतले. बळीराम महाराज इकडे बघा. त्याने असे पैसे हातामध्ये घेतले आणि पैसे हातामध्ये घेतल्यानंतर त्याने काय केलं माहिती आहे का? त्याने पैसे असे हातामध्ये घेतले आणि पैसे मोजत होता. 1 लाखाची लॉटरी लागली होती कडे त्याला. 1 लाखाचे पैसे असे मोजत होता. मोजता मोजता 50,000 रुपये मोजून झाले. तेवढ्याच सकाळ झाली. बायको जवळ आली आणि बायकोने त्याला उठवलं. उठवल्यानंतर तो बायकोला म्हटला, मूर्ख आहेस तू. म्हणे काय मला 1 लाखाची लॉटरी लागली होती, 50,000 रुपये मोजले, 50,000 रुपये तुझ्यामुळे माझे वायाला गेले. बायको म्हणे पागल सारखं करू नको, मोजलेली 50 इकडे दे. स्वप्न जरी खरं असलं खोटं असलं तर स्वप्नामुळे होणारं दुःख कसं आहे याच्या पुढे जाऊन सांगू का? अजून मलाही पाठीमागं स्वप्न पडलं बळीराम. तुम्हाला काय वाटलं? हे रज्जूवर सर्प आम्ही सांगतो पण सारा सर्प आमच्याच मागे हात धुवून लागत होतो. बळीराम महाराज इकडले बरं का, महाराज किसन महाराज. मला एक दिवस स्वप्न पडू नाही. आता हे हसते मला सगळे पण हसायसारखेच. मला स्वप्न पडलं पाठीमागं विधानसभेचं वारं होतं आणि आमचे एक मित्र आहेत शरद महाराज म्हणून, त्यांनी मला एका निवडणुकीत प्रचाराला नेलं. खरं सांगाल काय अडचण आहे, मी काय तुमच्या मतदारसंघातला नाही. मी आपलं गेलो आणि ते त्या दिवशी मी सगळं ते थाट पाहिला नो. ते काय कीर्तनकारासारखं असतं काय, आपल्या खाली घोंगडी असते पण ते क्षणिक सुख बरं वाटतं ना. तिथं गाद्या आणि गादीवर पुन्हा चप्पल घालून भरावं लागतं ना. आपल्याकडे गाडी असली म्हणजे आपण चप्पल काढून राहतो. हे सगळं सुख पाहिलं तिथं, बिस्लरीच्या बॉटल वगैरे सगळं हे असं सगळं बघितलं मी. आणि मला स्वप्न पडलो काय, अर्ज नाही भरला, काय नाही. विधानसभेस वार मी आमदार झालो डायरेक्ट. मग मला झोपीत वाटायला लागलं आमदार झाल्यासारखं. झोपीत मी आमदार झालो महाराज. असं झोपीत होतो आणि आमदार झालो. मग मला ते मी आमदार झाले का, हे आमच्या टाळकरी मंडळी सगळे बरं का, हे सगळे तरुण मंडळी आमच्या प्रचाराला हे म्हणजे आता आपल्याला काय, आपले भोसले महाराज आमदार झाले म्हणे, आपल्याला काय काही कामधंदा करायची गरज नाही, कुठेतरी चिटकून देते म्हणे. नाही कुठे चिटकून दिलं तर कुठेतरी लाईटी चिटकून घेऊन म्हणे, आपलेच माणसं आहे म्हणे, घरच्याला तरी उपयोग होईल. मग हे सगळे मला आमच्या ते वरून फडणवीस साहेबाच फोन आला. ते म्हणे महाराज तुम्हाला एखादं मंत्रीपद वगैरे देऊ का? म्हणलं नको नको, हे तरी येताना मला याच्यातच माझी हालचाल आहे, दुसरं काहीच नको. ते म्हणे बरोबर आपल्या पक्षाची मीटिंग म्हणे, जास्त आमदार फुटण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला लवकर मुंबईला यावं लागत. आता म्हणलं मला मुंबईला यायची हक्कली होईल, मी मोटरसायकलीवर लई कार गाडी फिरणारा माणूस. ते आपल्याला काय म्हणलं आता मी कसं काय येऊ? ते म्हणे मी तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवतो म्हणे. हेलिकॉप्टरमध्ये, आता हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या हक्काला आम्हाला आहे का? ते हेलिकॉप्टर मला पाठवलं महाराज. ते आमच्या घरापुढे उतरलं ना हेलिकॉप्टर, ऊसाच्या रानात मोकळा ऊस तुटून गेलेलो होता, ते थळ पेटून दिलेलं होतं, त्याच्यात हेलिकॉप्टर उतरलं आणि मी बसलो. आता ते मी जेच हेलिकॉप्टरवर जाऊन बसलो का, ते मला पुढचा ड्रायव्हर म्हणे जातो का? म्हणलं जाते हेलिकॉप्टर महाराज. आता हेलिकॉप्टर उडायला लागलं. आता आपण एसटीने फिरणारे, मोटरसायकल फिरणारे माणसं आपल्याला काय, मी आपल्या एसटीच्या खिडकीतून डोकायला लागलो. कशातून महाराज ते हेलिकॉप्टर असं 100-150 फुटावर वर गेलं. मला असं बरं वाटायला लागलं. मी असं खाली पाहायला लागलो. तो ड्रायव्हर म्हणला ए बस ना. म्हणलं आमदार मी आहे का तू आहे? म्हणे आमदार तूच आहे पण झाडाला धडक देईन म्हणे मी. म्हणलं मग कसं चालेल बाबा, मला काय घेणं. मी आपलं बसलो महाराज निवांत. पण ते मला पुढे चाळा जातो का, मेल्याची पुढे आपल्या जित्याची पुढे मेल्याशिवाय जाय ना बाबा, बरोबर आहे. मा चाळा जाय आणि मी असं खाली पाहू राहिलो. पण ते मी डोक लावायची सोडलो मला. जसं पुढं डोकून पाहिलं बळीराम महाराज खाली सटकलो मी हेलिकॉप्टर मधून. मी होतो बाजावर झोपलेलो, तुमच्या तर तोंडच पडले बा, हेलिकॉप्टर मध्ये बसलो मला. बाजावर झोपलेलो होतो महाराज मी. आमच्या खाली आमचा बंधू मोठा झोपलेला. खाली पडलो का मी हेलिकॉप्टरतून थेट त्याच्या अंगावर. ते म्हणे अरे काय झालं? म्हणलं काय नाही, मी आमदार झालो होतो. मी आमदार झाला खाली कम पडला. म्हणलं मी हेलिकॉप्टरात बसलो होतो. ते म्हणे बापरे, मला वाटलं तू बाहेर गावचं खाऊन काही सुधारला असेल, अजून काहीच बदल नाही. अजून काहीच बदल नाही म्हणतो आहे, अवघड आहे महाराज. मग मी त्या दिवशी विचार केला बरं का दादा, काय नाव तुमचं? नारायणराव. त्या दिवशी विचार केला मी, नारायणराव जर स्वप्नातला आमदार पाडल्यावर एवढं लागत, जर फॉर्म भरून पडला तर मग काय अडचण असेल म्हणून आहे का? स्वप्न खोटं की खरं? खोटं, बरोबर ना. पण स्वप्नामुळे मी आमदार झाल्यानंतर खाली पडल्यावर जे लागलं त्या जखमेचं दुःख होते. अरे प्रपंच जरी खोटा असला, स्वप्नावत असला, तर या प्रपंचामुळे होणारं दुःख कसं आहे? खरं आहे. म्हणून खोट्या वस्तूपासून होणारं दुःख हे कसं असतं? खरं असतं. जोडपं होतं, जोडपं बळीराम महाराज. आणि
आणि त्या जोडप्याला काय झालं, दोघं जण नवरा बायको झोपलेले होते घरामध्ये, घराच्या बाहेर झोपलेले असताना वाट्यावरती मुलबाळ काही नव्हतं. शेवटी वय होत गेलं होतं आणि त्या बाईने अशी सहज कल्पना केली, नवरा पलीकडच्या वाट्याच्या पुढच्या बाजूने, पत्नी भिंतीच्या बाजूने, आणि ते आपलं पडलेले होते दोघं जण. नवऱ्याच्या पाठीमागं लगेच सगळं संपलेलं होतं आणि गटार होती, एक नाली होती. त्या नालीच्या कडाला ते म्हणजे वाटाण खड्डे पुढं ते नवरा बायको दोघं झोपलेले. त्या बायकोने सहज कल्पना केली की म्हणे का हो, आपल्याला जर दोघाला एक पोरगं झालं तर थोडं झोपून होईल, तर जागा लईच कमी आहे बायाला नाही त्या गोष्टी डोका लावायच्या लय नाद मार. आमचे काढल्या सांगू मी येईन एखादी मावली नाही त्या गोष्टी डोका लावायचं. ती माऊली ते आपल्याला जर पोरगं झालं तर पुढे झोपून हो म्हणे. ते म्हणे काय सोपं तू थोडं पलीकडे सरक, मी थोडं अलीकडे सरक, मध्ये पोरगं झोपून. ते म्हणे नाही हा पण जुळत झालं मार. ते असं पलीकडे सरकलं, पलीकडे सरकला नवरा, तसा तो नाव दणकात पडला, कंबार मोडलं त्याचं. हे म्हणे का जागा मोकळी झाली, किती हत्या नादारी लेकरं, त्यांचं नाव काढू नको म्हणे. ते म्हणे अरे नुसता मनात आलेला कंबर मोडीतो तर जिथं आल्यावर काय करीन त्यो. तुम्हाला कल्पना स्वप्न खोट्या गोष्टी दुःख देतात, म्हणून या प्रपंचाच्या नादी न लागता संसार कसा करायचा, लटिका व्यवहार सर्व संसार वाया इरझार हरिबिन. म्हणून जास्त प्रपंचाच्या नादी न लागता परमार्थ नेटका करायचा, प्रपंच नेटका करायचा आणि परमार्थ सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः दिनरजनी हाचे धंदा. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. सतत भगवंताचं नामचिंतन करायचं. तुकोबरांना बघा ना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, किंवा रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, समोर बघा सगळे जण संपत आलं माझे कीर्तन. सतत भगवंताचं नामचिंतन करत राहायचं, सतत 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 करत राहायच्या. आणि नामचिंतनाने काय होतं महाराज, नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्व होते. सतत परमात्म्याचं नामचिंतन करायचं. या प्रपंचाने कुणालाच सुख दिलं नाही, हेच महाराजांना लोकांना सांगायचं होतं. म्हणून महाराजांनी काहीतरी परमार्थाचा मार्ग अवलंबला. आणि जे तुकोबराय लोकांना उपदेश करतात, त्या महाराजांनी अगोदर सगळं हे केलंय. महाराज तुका म्हणायचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभवे आले अंगा, ते या जगा देत असे. आणि म्हणून ते तुकोबराय म्हणतात, बाबा या प्रपंचाच्या नादी न लागता, या संसाराच्या जास्ती नादी न गुरफटता, तू एक काम कर. काय? एक परमार्थ जीवनामध्ये फक्त परमार्थ कर. आणि परमार्थ करत असताना तू कशा पद्धतीने कर, तर पहिल्या चरणापासून महाराज सुरुवात कर. तुमच्याकडे अपक्ष उमेदवाराच्या माग लय मतदानी राव. नाही तर हे असे भजनी कुठे बी भेटत नाही महाराज. आणि त्याच्यात या अशा चाली काढल्या बाबा, तुम्ही हे म्हणायला खरं स्वतःना माणूस पाहिजे. मग म्हणजे स्वतःने माणसाची गमत माहिती तुम्हाला. स्वतःना माणूस जरा असतात त्याला आपुला निघायचा नाही लवकर, दुसऱ्याचा त्याला आंबच स्वतःने चले अवघड राहतं महाराज. अशा गडबड चाली काढल्या. बळीराम महाराज नाही एकदा गाडी खराब झाली, मोटरसायकल टायर फुटलं,
उशीर झाला त्या लोकांना म्हणलं मी काय येत नाही बघ कीर्तनाला. आता ते म्हणे तू जरी येत नाही तुला सुपाऱ्या घ्यायच्या बरं सुधरा ते म्हणे बोलते महाराज लोक. आणि मी तर असं शेळ पाटल्या वगैरे दिसतो मला कोणी काही बोलत आपलं वजनच पडत नाही लोकांना बवा कसा लागतो भक्ती सुखे सुखावला 36 फूट रुंद धावला बुवा असा जाडजूड तब्येतवाना असला मग लोक त्याचं काही ऐकून घेते. मला म्हणे सुपाऱ्या कशाला घेतात मला ऐकून घ्यावं लागलं ना महाराज किशन महाराज कीर्तनाला यावं लागेल म्हणे. नाही तू येत पुढच्या वर्षी म्हणलं बापू बरं म्हणलं येतो बा मी एसटीने येतो तुमच्या फाट्यावर उतरतो मला फाट्यावर एखादी मोटरसायकल घ्यायला पाठवा. बळीराम महाराज गेलो मी एसटीने फाट्यावर उतरलो. फाटा येड्या बाबळी फाटा डुकर रे का चोर रे ते नुसत्या बाबळीत खडखड खडखड वाजायचे. आपला जीव मुठे धरून बसलो असतात. तेवढ्यात मला एक माणूस आला घ्यायला. त्याने गाडी आणली रातदूत राखेलवर आणि त्याला माणूस पाठीला स्वतःना गाडीला ड्रायव्हर स्वतःना तो माय पैसे आला म्हणतो महाराज तुम्हीच का म्हणलं आम्हीच गाडी चालू करून पटकन लोक तिकडे वाट पाहू राहिले कार्यकर्ते शेडीवर राहिले आपलं उलट पटकन काहीतरी करतात. तो म्हणतो मला डबल शीट नाही येत म्हणलं आता का त्याला म्हणलं मग मी चालितो तू माग बस तसंच जमन म्हणे. मग महाराज बळीराम महाराज मी जेव्हा गाडी चालायला बसलो ना गाडीला पुढं फोकस अजिबातच नव्हता आणि माग धुरीत का निघत होता का मागचं बी काही दिसत नव्हतं. त्याला म्हणलं आता तुमच्या भागातले खड्डे खुड्डे आल्यावर मला सांगा जायचं. ते म्हणे महाराज तुम्ही नुसते हाना म्हणे. मी जेव्हा गाडी हाणायला बसलो महाराज गाडी चालू राहिलो मी ती राजदूत गाडी मला काही मिळालं का नाही आणि एक खड्डा आलं मोठं चांगलं कमरा इतकं तो मला लांबच म्हणतो महाराज जाऊ मागचा टायर आदळता म्हणतो डा मला मेला बुवा. लय अवघड असतो महाराज पण गोड चाल गायली बरं बाबाने वा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख हे त्याच्याशिवाय माणसाला सुख भेटत नाही. म्हणून माणसाने परमार्थ करत असताना कशा पद्धतीने करायचा तर एक देव आपलासा करायचा. एका देवाला आपलंसं केलं तर एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. एक देवाबद्दल आपण एक निष्ठ भाव जर ठेवला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे भरम चुकू नको. अर्थात एका देवाबद्दल आपली जर श्रद्धा असली तर तो देव आपल्याला लवकर प्रसन्न होऊन या संसारापासून मुक्त करतो. अर्थात परमात्मा सांगतात ना गीतेमध्ये की बाबा माझी जर भक्ती केली तर माझी भक्ती केल्यानंतर या संसारातून मी तुम्हाला तरुणी जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण या लागे शरणांगता शरण मी चेको. ज्ञानोबरायने भगवंताच्या मुखामध्ये हे बोल घातले बघा. अरे बाबा जो मला शरण येतो ना त्याचा जन्म मरणाचा फेरा मी चुकवतो. म्हणून परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जा परमात्म्याला तो हा उतरील पार दुस्तर नदीचा त्याला शरण गेलं पाहिजे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रपंचामध्ये काही करा याच्यामध्ये सुख नाही. मी पाठीमागच सांगून गेलो प्रपंचात जर सुख असतं प्रपंचात सुख आहे महाराज. असं कसं विषयाचे संसुख बेगडाची बाहुली विषयात सुख आहे जसं बेगडाची बाहुली आहे किंवा ये साथी आल्यावर का शारंग धरून आहे तरी संसार जायलंय कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जायलंय. हे सगळं महाराज कुठं आहे क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख अगदी किती क्षणिक महाराज. लग्नामध्ये कोण्या नवरदेवाला सुख होत नाही हो लग्नात कोण्या नवरदेवाला मला वाटतं सगळ्याचे झालेले असते हाय की नाही सगळ्याचे झालेले काही अडचण नाही. दादा नारायणराव पुढे हा आपली युती तुटू द्यायची नाही. 5 वर्ष आपल्याला सरकार टिकवायचं. लग्नात सुख वाटतं की नाही नारायणराव बरोबर वाटतं आहे की नाही. लग्नात सुख असल्याशिवाय पिवळी झालो म्हणा आम्ही आज शर्ट सुद्धा त्याने पिवळा घातला त्याच्यामुळे लग्नात सुख आहे महाराज. एवढं सुख आहे लग्नात. जुन्या काळात एवढं सुख होतं महाराज लग्नात. बाबा तुमच्या काळामध्ये किती दिवस लग्न चालायचं 5 दिवस लग्न चालायचं. आता 5 तासाच्या आत लग्न होतं. 5 दिवस लग्न चालायचं. हा येता येता लावून आलो नाही खरं 5 दिवस लग्न लागतं महाराज. 5 दिवस काय सुख असतं महाराज. अहो पहिल्या पूर्वीच्या काळात एवढी त्या नवरदेवाची सोय असायची की नवरदेव एकदा का सजला ना महाराज त्याच्या कोणत्याही क्रियेला वाजवायचे. त्याला नवरदेवाशिवाय बोलत नव्हते. बळीराम महाराज असं म्हणतात त्याची आई नवरदेव बाप नवरदेव बहीण नवरदेव बाबा नवरदेव चुलता नवरदेव चुलती नवरदेव काका नवरदेव मामा नवरदेव मामी नवरदेव मावसा नवरदेव मावशी नवरदेव काका नवरदेव आत्या नवरदेव आताचा नवरा नवरदेव मेवणा नवरदेव मेवणी नवरदेव सासू नवरदेव सासरा नवरदेव होणारी सांगावलं मी जे भेटन ते त्याला नवरदेव म्हणायचं. नवरदेवाच्या व्यतिरिक्त कोणी बोलत
नव्हतं. एवढी त्याची सोय महाराज. त्याच्या आई तर नवरदेव 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 एवढा थाट बाबा त्याचा. अहो त्याची कुठलीही क्रिया असली का त्याला बँड वाजवतच न्यायचे. नवरदेव भात खायला लागला बँड वाजवा, नवरदेव जेवण करायला लागला तरी वाजवा, नवरदेव आंघोळ करायला लागला तरी वाजवा, आणि नवरदेव हातपाय धुवायला लागला तरी वाजवा, नवरदेव चहा प्यायला लागला तरी वाजवा, नवरदेव वामकुक्षी करायला लागला तरी वाजवा, नवरदेव बहिर दिशेला चालला प्रत्येक क्रियाला वाजवायचे महाराज. इतकं थाटच्या नवरदेवाचं. कधी लग्नाच्या अगोदर सगळे नवरदेव 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 म्हणायचे. एकदा का महाराजाचं लग्न लागलं आणि लग्नात सुद्धा सगळे नवरदेव नवरदेव नवरदेव. आणि लग्न झाल्यावर 1 महिन्याने आमच्या बळीराम महाराज सारखा किसन महाराज सारखा एखाद्या महाराजाने दारासमोर जावं. जी त्याची जी आई होती ना सख्खी, ती आई त्याला अशी नवरदेव 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 म्हणायची ना. 1 महिन्याने आमच्या किसन महाराजांनी त्या बाईच्या वाड्यासमोरून जावं. ती मावशी अशी डोक्याला हात लावून बसलेली असते. आणि महाराज लोकांचं काम म्हणजे आपलं कसं आहे माहितीये का, उगा आगीत राखेल टाकण्याचं काम राहतं आमच्या सारख्याचं. बळीराम महाराजांनी विचारा, आपलं किसन महाराजांनी विचारा, मावशी कुठे गेला तुमचा नवरदेव? ती म्हणते कोणता नवरदेव? तेव्हा नाही का परवा दिवशी हळद लावून तुम्ही म्हणत होत्या नवरदेव नवरदेव, आत्ता महिना झाला नवरदेवाच्या लग्नाला, कुठे गेला नवरदेव? ती म्हणते बाप्पा नवरदेव कसला, तेव्हा तर बायकोचा बैल होऊन बसला आता. नवरदेव म्हणण्याचं सुख कुठपर्यंत आहे महाराज. म्हणून बाकी कशाच्या नादी लागायचं नाही. ते नेबीन जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुख नाही, त्याच्याशिवाय सुख नाही. इथं सगळ्याचं खंडन झालं. बाकी जर तुम्ही विचार केला तर एरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसाने. बरं ठीक आहे महाराज, त्याच्याशिवाय सुख नाही. बाकीचे जे आहेत ना कसे एर ती माईके, माईक आहेत. माईक नाम खोट आहे. कशाला म्हणतात माईक? त्याच्या उत्तरार्धात नाही आधी अंती अवसाने. जे आधी नाही, जे अंती नाही, जे फक्त मध्ये भासतं त्याला माईक म्हणा. तसंच महाराज या जगताच्या प्रत्येक गोष्टी मधीच भासणाऱ्या आहेत. 3 गोष्टी आहेत जगतामध्ये. ऐका, 3 गोष्टी आहेत जगतामध्ये. पहिला आहे देव, दुसरी आहे माया आणि तिसरा आहे जीव. देवाच्या बाबतीत पाहिलं तर देव अनादि अनंत आहे. भूतकाळात होता, भविष्य काळात राहणार, वर्तमान काळात आहे. माया कधी जन्माला आली सांगता येत नाही, वर्तमान काळात आहे, पण भविष्यात परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर तिचाही नाश होणार आहे. जीव मात्र, जीवाचा जन्मही सांगता येतो, जीवाचं मरणही सांगता येतं गड्या, आणि जीवाचं वर्तमान सुद्धा सांगता येतं. ऐका, परमात्मा अनादि अनंत आहे, माया अनादि शांत आहे आणि जीव हा आदि शांत आहे. अर्थात परमात्मा कधी होता? भविष्यात, जेव्हा कोठेची नव्हते. अर्थात जेव्हा तो परमात्मा होता. याच्या पलीकडे परमात्म्याचा अनादि अनंतत्व नाथ महाराजाचे एक प्रमाण सांगू का? आदिमध्ये माया मात्र महाराज तेथे एक ढाल गज निर्माण झाली. कधी झाली सांगता येत नाही, पण परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर मायेचा नाश निश्चित आहे. जीवाचं मात्र तसं नाही महाराज. हा जीव पूर्वी कधी झाला सांगता येतं, मरणार कधी आहे हेही सांगता येतं, आणि आता कसा आहे हेही सांगता येतं. म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. सत्य वस्तूची व्याख्या भगवान गीतेमध्ये सांगतात, ना स्वतः विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः. आणि जी वस्तू कोणत्याही अभावाचा प्रतियोगी बनत नाही त्याला सत्य वस्तू असं म्हणतात. म्हणून तर देवाला म्हटलंय ना, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हा दाविला जगदा आभास. परमात्मा एकच सत्य आहे. याच्याही पलीकडता परमात्म्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय.
आनंद अद्वय नित्य हे मला महत्वाचं आहे. नित्य आहे तो परमात्मा. नित्य म्हणजे सत्य आहे. नित्यालाच दुसरा शब्द आहे सत्य. परमात्मा सत्य आहे. म्हणून बाकी परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते मिथ्या आहे, त्याचा विचार करायचा नाही. बरं ठीक आहे महाराज, आम्ही देव आपलासा केला, माईक पदार्थाचा त्याग केला, आमच्या जीवनात फायदा अविनाश करी आपुले आईसे लावे मनापिसे गोविंदाचे. तुम्हाला तो परमात्मा त्याच्या जवळ करून घे, तो आपलासा करून घे, हा एक अर्थ. आणि दुसरा अजून अर्थ, जर तुम्ही माईक पदार्थाचा त्याग केला, परमात्मा आपलासा केला, तर तुमच्यात आणि त्याच्यात भेदच राहणार नाही. तुझं मज नाही भेद केला सहज, तो परमात्मा त्याच्या सारखं करून घेईल, हा अर्थ घ्या. किंवा तो परमात्मा आपलंसं करून घेईल. कारण देवाने भक्ताला आपलंसं करणं ही भक्तीची अवस्थाच आहे महाराज, उच्च अवस्था आहे. आणि देवाने भक्ताला आपल्या सारखं करून घेणं ही भक्तीची पराकोटची उच्च अवस्था आहे. म्हणून काही करील भगवंता आपलंसं करून घेईल किंवा त्याच्या सारखंच करून घेईल. दोन्ही काही जरी केलं तर कल्याणच आहे. म्हणून अविनाश करी आपुले ऐसे थांबे लावी मनापिसे गोविंदाचे. तो परमात्मा आपलंसं करून घेईल, त्याच्याकरता लावी मनापिसे गोविंदाचे. तुम्ही फक्त तुमच्या जीवाला त्याच्या नामाचं पिसं लावून घ्या. याच्या पलीकडे महाराज आम्ही आमचं हे सगळं जरी झालं, आम्ही परमात्म्याला आपलंसं केलं, परमात्मा आपलासं केला, माईक पदार्थाचा त्याग केला, परमात्म्याने आम्हाला त्याचं केलं, म्हणजे आमच्या जीवनात काय होईल मरावं तर प्रत्येकाला लागतं. पण आम्हाला त्याच्यासारखं नेमकं काय होईल? आम्ही त्याच्यात, तो तर अमर आहे महाराज. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक चैनम क्लेरयन्त्यापो न शोषयती मारुत. महाराज म्हणतात, बाबा तू जन्म मरणाचं बोलतो काय? ज्या जन्म मरणाचं तू बोलतो ना, तर ते जन्म मरण सुद्धा प्रत्येकाला भोगावं लागतंय. पण तू कोणत्या ना कोणत्या अवस्थेने, कोणत्या ना कोणत्या गोष्टीने अमर होशील, तर ते म्हणजे मरणाच्या नंतर तू कीर्ती रूपाने सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हे तुझ्या करता सुद्धा म्हटलं जाईल. फक्त तू तुझं तसं काम केलं पाहिजे. याच्या पलीकडे चांगलं काम जर केलं ना, प्रत्येकाने केलेलं चांगलं काम ही परमात्म्याची भक्ती असते दादा. अरे क्षत्रियाने जर हातामध्ये तलवार घेतली ना, तर ती सुद्धा परमात्म्याची भक्ती आहे. अरे वैश्याने जर गायीची सेवा केली, शेती केली आणि जर या भारत मातेची सेवा जर केली, तर ही त्याची भक्ती आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे तू करीते तुली पूजा, तू करीते तो जप माझा. अरे तुम्ही जे जे तुमच्या क्षेत्रात काम कराल ना, हा तुमचा परमार्थ आहे बघा. अरे भगतसिंगांनी देशाची सेवा केली ना, पण देशाची सेवा करणारा भगतसिंग ही सुद्धा त्याची भक्तीच होती. या भारत मातेची सेवा त्या भगतसिंगांनी केली. जालियनवाला बागेचं हत्याकांड घडलं बळीराम महाराज, आणि जालियनवाला बागेचं हत्याकांड घडल्यानंतर लहान होते गड्या भगतसिंग, आमचे लहान असणारे भगतसिंग त्या जालियनवाला बागेतील रक्त रंजित असणाऱ्या मातीमध्ये गेले. बघितलं तर काय, अरे कोण्या इंग्रज अधिकाऱ्याने, कोण्या इंग्रजांनी आमच्या भारत मातेच्या या भूमिपुत्रांचं रक्त या धरणीवरती सांडवलंय ना. भगतसिंगांनी त्या लाल माती, रक्त रंजित झालेली माती आपल्या हातामध्ये घेतली. तीच माती आपल्या डोक्याला लावली. थोडा वेळ तीच माती आपल्या हाताला लावली, हातामध्ये घेतली, डोक्याला लावली. डोक्याला लावल्यानंतर झालं काय गड्या? अरे तीच माती घेऊन तो भगतसिंग तसाच प्रतिज्ञा करतोय, अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या लाल मातीचा बदला घेण्याकरता जगतो, तोपर्यंत या लाल मातीचा बदला घेण्याकरता. भगतसिंगांनी काय केलं बघा. भगतसिंग हळूहळू मोठे होत होते बळीराम महाराज, आणि हळूहळू मोठे होणारे भगतसिंग एक दिवस भगतसिंगांना पाहुणे पाहण्याकरता येतात. भगतसिंगांचं लग्न जमणार होतं. वयाच्या 21व्या-22व्या वर्षी भगतसिंगांना पाहुणे पाहण्याकरता येतात. भगतसिंगांच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट देते सस्ताईच्या काळामध्ये बाबा. त्या आईने 50 रुपयाची नोट दिल्यानंतर भगतसिंग एक पिशवी घेतात, हातामध्ये 50 रुपये घेतात आणि किराणा आणण्याकरता निघतात. ज्यावेळेस भगतसिंग किराणा आणण्याकरता वाटेने निघतात ना बळीराम महाराज, तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, भगतसिंगांची विचार करण्याची दृष्टी पहा. अरे मला आज पाहुणे पाहण्याकरता येणार आहेत, आणि जर पाहुणे पाहण्याकरता आल्यानंतर त्यांनी जर मला पसंती दिली, मला पसंत केलं, माझं लग्न जमलं, तर माझं जीवन फक्त एका बाईचा प्रपंच वाहण्यात जाईल. आणि जर मी लग्न केलं नाही, तर माझं जीवन हा पूर्ण भारत मातेचा प्रपंच पाहण्यासाठी जाईल. मग मी लग्न करायचं की काय करायचं?
भगतसिंगाने 50 रुपयाची नोट खिशात घातली, हातामधली पिशवी खाली टाकली. भगतसिंग म्हणतात, हे 50 रुपये माझ्या स्वतःच्या प्रपंचाकरता खर्च न करता हेच 50 रुपये मी देशाच्या विकासाकरता अर्थात देशसेवेकरता खर्च करेल. भगतसिंग काय होतं महाराज, एक दिवस भगतसिंग देशसेवेला लागतायत. देशसेवेला लागल्यानंतर दिवसामागे दिवस निघून जात असतात. भगतसिंगांना एक दिवस काय होतं, भगतसिंगांना अटक करण्यात येते. अटक करण्यात आल्यानंतर भगतसिंग जेलमध्ये आहेत बघा. भगतसिंग जेलमध्ये असताना त्याच भगतसिंगांचे दिवस जवळ आलेले असतात. एका इंग्रज अधिकाऱ्याने भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भगतसिंगांना फाशीवर द्यायचं होतं दादा. भगतसिंग आता फासावर जाणार होते. झालं काय बघा तेवढ्यात भगतसिंग फासावर जाणार होते आणि असं म्हणतात, ज्याला फासावर द्यायचंय ना दादा त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. भगतसिंगांना शेवटची विचारली जाते. भगतसिंगांना आज फासावर द्यायचे, तो दिवस उजाडला होता. भगतसिंग फासावर जात असताना सकाळचे 6 वाजलेले होते. एक इंग्रज अधिकारी भगतसिंगांना नेण्याकरता येतोय आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत. बळीराम महाराज इकडे लक्ष द्या. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजलेले असताना होतंय काय कडे बघा. भगतसिंग व्यायाम काढत असतात. तो इंग्रज अधिकारी भगतसिंगांना विचारतो, भगतसिंग आज तुम्हाला फासावर जायचे आणि हे तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा तुम्ही व्यायाम काय काढत आहे. त्यावेळेस भगतसिंग म्हणतात, अरे आम्ही मर्दाची माणसं आहोत, मर्दानी माणसं आहोत, या भारत मातेचे वीर पुत्र आहोत. आम्हाला विश्वास आहे माणसाने मरत असताना जी इच्छा बाळगली अर्थात जे काम अपूर्ण राहिलं त्या कामाच्या वासनेने जर जन्म घेतला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. माझी वासना आहे मी भारत माते करता मरणार आहे. माझी वासना आहे मी पुन्हा जन्माला येऊन भारत मातेची सेवा करणार आहे. माझ्या वासनेपोटी जर मला पुन्हा जन्म भेटत असेल ना तर पुन्हा मला जर जन्म भेटला तर या जन्मातल्या व्यायामाची ताकद मला पुढच्या जन्मी काम येईल आणि या ताकदीच्या जोरावर मी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्रयत्न करत राहील. भगतसिंग तसेच पुढे फासावर नेण्याकरता इंग्रज अधिकारी भगतसिंगांना हातामध्ये बेड्या घालतो. भगतसिंगांना फासाजवळ नेण्यात येतं. ठरल्याप्रमाणे भगतसिंगांना शेवटची इच्छा विचारली जाते. फासावर द्यायचे त्यावेळेस भगतसिंग म्हणत असतात, फासावर देणार आहात मला. त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं जातं, हो फासावर देणार आहे. काय आहे तुमची शेवटची इच्छा. भगतसिंग म्हणतात, मला ज्या माईने जन्म दिलाय ना मला तिला एकदा भेटायचंय कडे. काय महाराज, आई ती आई असते ना. आज या परिवाराची माय गेली ना, माय गेल्याचं दुःख काय महाराज त्या परिवाराला माहिती. मुलाचं आणि माईचं नातं किती वेगळं असतं. अंबरून वासर आले चाटतीचा भागाय तवा मले तिच्या म्हणजे सती माझी आई ते आई असते महाराज. अरे आई ते आई असते. भगतसिंग म्हणतात, मला काही नको. ज्या आईने मला या मातेची सेवा करण्याची संधी दिली भारत मातेची, त्या माईला मला एकदा बघायचंय. म्हणून भगतसिंगाला पाहण्याकरता भगतसिंग आपल्या आईला भेटण्याकरता जात आहेत. मावशी बसा 2 मिनिटं. हो मावशी, हो हो. एवढा गोड प्रसंग चालू, तुम्ही उठून चाल. बसा 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 बसा. अजिबात उठायचं नाही कोणी. आता भगतसिंगाला पाहण्याकरता माईला पाहण्याकरता भगतसिंग फासाजवळून लांब जातात. भगतसिंग गजाच्या आतून आहेत, माय भगतसिंगाची बाहेरून आहे. भगतसिंगाची माय भगतसिंगाकडे पाहून रडत होती. गड्या ढसा ढसा रडत होती. कुणा माईला रडू येणार नाही रे की ज्या माईचा एक लाल देशाकरता फासावर जातोय. आपल्या डोळ्यात देखता जर एखादा पुत्र फासावर जात असेल तर कुणी आईला रडू येणार नाही. बळीराम महाराज, भगतसिंगाची आई रडत होती. भगतसिंग आईला म्हणतात, आई आई का रडते तू, तुला रडण्याकरता झालंय तरी काय. तर त्यावेळेस भगतसिंगाची आई म्हणते, बेटा भगत फासावर जाणार आहेस ना तू, आता फासावर जायचं ना बेटा भगत तुला. भगत तू फासावर जातोय ना, मी रडते याचं वेगळंच कारण सांगायची गरज काय. आई अरे बेटा तू फासावर जातोय ना, मला रडू येणारच आहे, साहजिक आहे, माझा एकुलता एक मुलगा आहेस तू. त्यावेळेस भगतसिंग आईला म्हणतात, आई अरे मी फासावर जातोय म्हणून जर तू रडत असेल तर हा माझ्या क्रांतीवीराचा अपमान आहे की एक क्रांतीवीर देशाकरता बलिदान देत असताना जर त्याची आई रडत असेल तर हा कसला क्रांतीवीर. रडू नको आई तू. अरे मला हसत हसत निरोप दे, कारण तुझा मुलगा या देशाकरता बलिदान देतोय. रडू नको आई तू. भगतसिंगाची आई म्हणते, भगत
अरे तू फासावर जातोय म्हणून नाही रडत मी, मग का रडते आई तू? अरे तू गेल्यानंतर या देशाला देण्याकरता माझ्याकडे दुसरं काय आहे शिल्लक, म्हणून रडते मी, म्हणून रडते. आणि मग ते भगतसिंग गेल्यानंतर म्हटलं जाते, कर चले हम फिरा जान दो साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, मुबारक तुम्हारी माणूस मेल्यानंतर सुद्धा जर त्याची कीर्ती शिल्लक राहावी असं वाटत असेल ना, तर माणसाने तसं जगलं पाहिजे, देशाकरता समर्पण केलं पाहिजे, धर्माकरता समर्पण केलं पाहिजे. दादा भगतसिंगांनी देशाकरता समर्पण केलं म्हणून तर मेल्यानंतर सुद्धा त्यांची कीर्ती शिल्लक राहिली. भगतसिंगाने जर देशाकरता समर्पण केलं नसतं ना बाबा, मला असं वाटतंय त्या भगतसिंगाला सुद्धा कोणी विचारलं नसतं. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या देशाकरता, या धर्माकरता, या रयतेकरता, या राज्याकरता, या सगळ्यांकरता समर्पण केलं. म्हणून तर तुमच्या आणि माझ्या मनात आज छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एवढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लढणारा, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाकुणाला जपलं रे. 5 मिनिटात मला कीर्तन संपवायचंय. आता फक्त कोणी विक्षेप करू नका. तुम्ही इकडे तिकडे पाहता, हीच माझी खूप मोठी खंत आहे. तिथं काय होतं, मी आजारी आहे आणि खूप दिवसानंतर कीर्तन करू लागलो आणि त्यात तुम्ही इकडे तिकडे बघितलं का? माणूस काय असतं, आजारी असला का त्याचा चिडचिडेपणा कोणावर तरी काढीत असतं म्हणजे ते दुखत माशीचं इंजेक्शन. पण माझा स्वभाव तसा नाहीये, रागवणं जास्ती होतं. काय बघा बा, शिवाजी महाराजांचा एक प्रसंग मी 5 मिनिटाचा आपणासमोर ठेवणार आहे आणि कीर्तनाला सेवा समाप्त करणार आहे. माणसाने जगत असताना कसं जगावं, मग मेल्यानंतर माणसाचं काम राहील. अरे महाराजांनी अनेक जणांना फाडल्या गड्या, महाराजांनी अनेक जणांचा नाश केला. कशा करता केला गड्या दादा? माईक सिस्टीम वाले दादा हे सुंदर आहेत. कशा करता महाराजांनी? धर्माची संस्थापना करण्याकरता, धर्म वाढवण्याकरता, रयतेच्या कल्याणाकरता महाराजांनी सगळं केलं. म्हणून तर महाराज माझ्या मनात आहेत. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज या त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा शिल्लक आहेत छत्रपती. तर छत्रपतीचं कार्य सांगितलं पाहिजे. कीर्तनामध्ये आपण प्रत्येक महाराजांनी 2 मिनिटं तरी छत्रपती सांगितले पाहिजे. कारण छत्रपती जर नाही सांगितले तर मला वाटतं कीर्तनाचा सार झाल्यासारखं वाटणार नाही. तुम्ही आणि मी कीर्तन करतो ते छत्रपतींनी आपल्याला मुभा दिल्यामुळं किंवा छत्रपतींनी आपल्यासाठी हे सगळं वातावरण तयार केल्यामुळं, बरोबर आहे ना? ही सगळी तरुण मावळे आज कीर्तनात उभी आहेत महाराज, ही छत्रपतींचीच कृपा आहे. म्हणून आमचा मावळा सुद्धा असा शोभतो महाराज. आमचा मावळा गावात कट्ट्यावर तोंडात पुढे टाकून शोभत नाही मावळा कधी. तर मावळा कसा शोभतो? तर मावळा असा असला पाहिजे. घोळघोळा वाजती डाळ, झण झणानादर झाड, असा मावळा असला पाहिजे महाराज. त्यानं गायला पाहिजे. गायनाचे एवढे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून किसन महाराज, तर अफजल खान महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर खानाने पहिल्यांदा सगळ्यात घाण कामं 2 केले. एक पहिलं म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी माता जात्यामध्ये घालून भरडण्याचं काम केलं. आणि दुसरं काम केलं बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी. दुसरं काम केलं दादा, तर पंढरपूरला भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या मंदिरासमोर गाय कापली आणि रक्ताच्या थारोळ्या थाय थाय नाचला. आणि याचं सगळ्यात जास्त दुःख कुणाला झाले? तर महाराज त्या गोंधळी लोकाला झालं. आणि त्या गोंधळी लोकांनी काय केलं बघा, पहिल्यांदा आई भवानीच्या नावाने डाव फोडला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दारू घडबळे दारू घड, दारू घडबळे दार,
त्यांनी हाक मारली ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर बळीराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खान चाल करून येतोय बघा. अफजल खान महाराजांवरती चाल करून येत होता. पहिल्यांदा महाराजांना भेटण्याकरता ठाण्याचा वकील आणि महाराजांचे वकील समोरासमोर आले. युक्तिवाद घडतो. महाराजांचा वकिलाने वकिलांजवळ छत्रपती महाराजांनी काही दिवस पाठवला होता. महाराजा वकिलाजवळ महाराजांचा वकील सांगतोय महाराज आणि खान साहेब समोरासमोर भेटले. कुणाच्याही हातामध्ये शस्त्र नसेल असं असताना करायचं काय बघा. असं असताना करायचं काय भेटताना कुणाच्याही हातामध्ये शस्त्र नसतील कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटण्याकरता घाबरतायत बऱ्या. अफजल खानाला भेटण्याकरता घाबरतायत. अरे काय खान होता तो इतर बिहारचा खान. काय उंची होती खानाची 7 फूट 8 इंच जबरदस्त. तो 8 फुटाचा खान एवढी त्याची उंची होती. इतर बिहारचा खान होता शरीराचे राजे छत्रपती खानाचा मोठा होता. खानाचे वकील महाराजांचे वकील मोठा युक्तिवाद करतोय. शस्त्र भेटायचे प्रतापगडच्या पायथ्याला होता. राजे प्रतापगडावर खाली उतरत होते. प्रतापगडच्या पायथ्याला भेटायचंय खान आणि महाराज येणार होते. आणि बोललं बघूया पळाला. खान बोललं बघूया पळाला. महाराजांनी खानाला भेटण्याकरता काही युक्ती आली होती. महाराजांना माहित होतं आणि हा पद्धतीचा खान आहे भेटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तयारी आले होते. अंगामध्ये चिंता घालतो डोक्यामध्ये खेळाची टोपी घातली. त्यांच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले कपडे परिधान केले. डोक्यामध्ये पुस्तक ठरवला. महाराज निघाले कधी भेटीला सोबत महाराज घेतला. आत्मरक्षक म्हणून जवान आले. महाराजांच्या सोबत होता खान आणि महाराज. खान हातात महाराजांकडे होता. खान त्याच्या वकिलाला विचारतो महाराजांना पाहिल्यानंतर अरे अफजल खानाला अफजल खान आहे मी तुम्ही त्या शिवाजी बद्दल मला सांगत होता. अरे शिवाजी कहते है वो यही शिवाजी है. कृष्णाने छत्रपती जगमगले नाही एवढ्या देशाने छत्रपती म्हणतात आहे. अफजल खान म्हणतात हाच काय महाराज छोटे दिसत होते. महाराज घाबरले नाही. अरे भक्त आहे महाराजांची जात आहे आमची नाही आम्ही कुणाला त्याची फुलं आम्ही नाही बिनाल मरण आला. नाही बिनाल मरण आला. नाही बिनाल मरण आला. नाही बिनाल मरण आला. मला त्याची पोरं आली. मला त्याची पोरं आली. नाही बिनाल मरण आला. नाही बिनाल मरण आला. महाराज जगमगले नाही. छत्रपती शिवाजी महाराज खान आणि महाराज जवळ येतात. महाराज खानाच्या जवळ जात आहेत. त्यावेळेस खान म्हणतो शिवाजी हमारे गले लग जाओ. छत्रपती महाराज खान जसं खान आणि महाराज जवळ आल्यानंतर खानाची महाराजांची नजर होते. छत्रपती शिवाजी महाराज खानाच्या जवळ जातात. महाराजांची खान खानाच्या बोटल्याजवळ जाते. महाराज भेटण्याकरता छत्रपती खान आणि महाराज भेटण्याकरता आल्यानंतर खान महाराजांची भेट घेतो. दुसऱ्यांदा भेट घेत असताना खान महाराजांची मान आपल्या गळ्यामध्ये राखतो. गळ्याची कट्यार काढतो आणि ती कट्यार महाराजांच्या डोक्यामध्ये मारतो. छत्रपती कमी असल्यामुळे महाराज बचावले. महाराजांनी जवळच असणाऱ्या घेतल्या हातामध्ये काढल्या आणि
पोटामध्ये खुपसल्या आणि खुपसल्या महाराजांनी अशा खुपसल्याने खानाचा हाताला बाहेर काढला आणि खान हाताला बाहेर काढल्यानंतर खानाच्या असणाऱ्याजवळ सय्यद बंडा महाराजावर दाटपट्टे तयार करत होता. कोणाचा दाटपट्टे तयार महाराजांचा असणारा अंगरक्षक शिवा महालेने आपल्या अंगावरती घेतला. अरे म्हणून झाले काय शिवा महाले सेनेकडे झाले काय एक गणपती होता शिवा खऱ्या अर्थानं बावल्यामध्ये घेऊन होता. अरे जय 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 भवानी जय 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 भवानी जय जय शिवाजी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की ऐका गाडा. महाराजांनी एवढे कष्ट घेतले ना किसन महाराज, म्हणूनच आज आपण कीर्तन करतोय. आणि आपण कीर्तन करत असताना म्हणूनच त्या महाराजांचं गुणगान गातोय, कारण ते जगले तसे. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ज्ञानेश्वर